नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू द ऑनलाईन क्लासेस. पहा, लास्ट लेक्चर मध्ये आपण एक नवीन चॅप्टर स्टार्ट केला होता. दॅट चॅप्टर बिलॉंग्स टू द कायनेमॅटिक्स. मी सांगितलं होतं तुम्हाला काल फिजिक्सचा एक सेक्शन आहे मेकॅनिक्स, त्यामध्ये कायनेमॅटिक्स हा एक सब पार्ट आहे. सो कायनेमॅटिक्सशी रिलेटेड आपला कालचा चॅप्टर होता जो आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टार्ट केला आहे. दॅट इज द मोशन इन अ प्लेन. काय स्टार्ट केलं होतं आपण? मोशन इन अ प्लेन. परंतु मोशन इन अ प्लेन स्टडी करण्या अगोदर मोशन इन अ प्लेनचा अर्थ काय होतो? मोशन इन अ टू डायमेन्शन. मोशन इन अ प्लेनचा मिनिंग काय होतो? मोशन इन अ टू डायमेन्शन. त्या अगोदर आपण मोशन इन वन डायमेन्शनचा स्टडी करत आहोत. ठीक आहे. मोशन इन अ वन डायमेन्शन इज कॉल्ड ॲज अ रेक्टिलिनियर मोशन. मोशन इन वन डायमेन्शनला आपण काय म्हणतो? रेक्टिलिनियर मोशन. ओके. तर पहा, आता लक्ष द्या व्यवस्थित. यामध्ये काही पॅरामीटर्स आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये ऑलरेडी आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय असतं त्याबद्दलचा स्टडी केला होता. तसंच त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते सुद्धा पाहिलं होतं. ठीक आहे. चॅप्टरचं नाव काय आहे आपल्या? मोशन इन अ प्लेन. दॅट इज इन दिस लेसन ऑर इन दिस चॅप्टर वी हॅव टू स्टडी द मोशन इन टू डायमेन्शन. आपल्याला काय स्टडी करायचंय? मोशन इन टू डायमेन्शन. परंतु टू डायमेन्शन मध्ये मोशन व्यवस्थित समजण्यासाठी आपल्याला मोशन इन वन डायमेन्शन म्हणजेच रेक्टिलिनियर मोशनचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण पहा, कोणतीही टू डायमेन्शनल मोशन आपण दोन वन डायमेन्शनल मोशनचं कॉम्बिनेशन कन्सिडर करून स्टडी करू शकतो. त्यासाठी आपल्याला सिम्पली आपण लास्ट चॅप्टर मध्ये स्टडी केलेले वेक्टर्सचे रूल यूज करावे लागतात. ठीक आहे. आपण जो स्केलर्स आणि वेक्टर्सचा पार्ट कम्प्लीट केला होता त्याचा इथं बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. सो रेक्टिलिनियर मोशन म्हणजेच स्ट्रेट लाईन मध्ये होणारी मोशन, एका सिंगल डायरेक्शन मध्ये होणारी मोशन, ते आपण काय असतं त्याच्याबद्दलचा काल स्टडी केला. त्यानंतर आपण मोशनशी रिलेटेड असणारे पॅरामीटर्स स्टडी करत होतो. काय स्टडी करत होतो? द पॅरामीटर्स रिलेटेड टू द मोशन, म्हणजे डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशन. दीज आर दी पॅरामीटर्स रिलेटेड टू द मोशन. हे मोशनशी रिलेटेड असणारे काही पॅरामीटर्स आहेत. त्यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंटचा आपण ऑलरेडी काल स्टडी केला होता. आज आपल्याला स्टडी करायचंय वेलॉसिटी अँड स्पीड म्हणजे काय असतं, स्पीड म्हणजे काय आणि वेलॉसिटी म्हणजे काय, या दोघांचा आपल्याला डिटेल स्टडी करायचा. ठीक आहे. सो पहा, वेलॉसिटी मध्ये आपल्याला दोन प्रकार स्टडी करायचे. एक म्हणजे ऍव्हरेज वेलॉसिटी. फर्स्ट टाइप जो स्टडी करायचा त्यामध्ये तो ऍव्हरेज वेलॉसिटी, आणि दुसरा जो आहे दॅट इज द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ऍव्हरेज वेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. इन द सेम वे स्पीड मध्ये सुद्धा सेम दोन टाइप. कोणते दोन? ऍव्हरेज स्पीड आणि दुसरा आहे इन्स्टंटेनियस स्पीड. ऍव्हरेज स्पीड अँड इन्स्टंटेनियस स्पीड हे स्पीडचे सुद्धा दोन प्रकार आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे. सो वन बाय वन आपण स्टडी करूया. की पहिल्यांदा आपण स्टडी करणार आहोत ऍव्हरेज वेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीडचा. दोघांचे की हे फर्स्ट पार्ट जे आहे, सॉरी टाइप जे आहे, ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलॉसिटी काय असतो त्याचा पहिल्यांदा स्टडी करूया. आणि त्यानंतर आपण इन्स्टंटेनियस वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड काय असतं याचा स्टडी करूया. मोशनशी रिलेटेड असणारे पॅरामीटर्स, त्यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंटचा स्टडी आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर मध्ये केला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण वेलॉसिटी आणि स्पीडचा स्टडी करत आहोत. त्यामध्ये सुरुवात करणार आहोत ऍव्हरेज वेलॉसिटी आणि ऍव्हरेज स्पीड काय असते. पहा, या गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला थोडे बेसिक मॅथमॅटिक्सच्या कन्सेप्ट आणि आपण जो लास्ट चॅप्टर घेतला होता म्हणजे याच्या अगोदरचा मॅथमॅटिकल मेथड्स, ज्यामध्ये आपण स्केलार्स, वेक्टर्सचा स्टडी केला होता, ती रिक्वायर्ड आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की या चॅप्टर सोबतच हा जो मोशनचा चॅप्टर आपण स्टडी करत आहोत याच्या सोबतच मागच्या चॅप्टर मधला शिल्लक राहिलेला पार्ट म्हणजे जो कॅल्क्युलसचा पार्ट बाकी होता तो सुद्धा आपण सोबतच कव्हर करणार आहोत. ओके. कारण तो इथं यूज करायचा आहे. कॅल्क्युलसचा यूज आपल्याला फिजिक्स मध्ये करायचा आहे. ओके. सो पहा, फर्स्ट त्यामधलं ऍव्हरेज वेलॉसिटी काय असतं ते पाहूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऍव्हरेज वेलॉसिटी? ठीक आहे. सो लेट्स सपोज एखाद्या ऑब्जेक्टनं सर्टन पाथ वरती स्वतःची मोशन केलेली आहे. म्हणजे मी एक कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतो. ठीक आहे. कोऑर्डिनेट सिस्टीम सगळ्यांना माहिती अशा प्रकारची. ठीक आहे. वन डायमेन्शनच घेऊयात सुरुवातीला. सो ही पर्टिक्युलरली
समजा एक एक्स ऍक्सिसच्या अलॉंग एक ऑब्जेक्ट जात आहे. सो पर्टिक्युलरली समजा तो इथं होता. ठीक आहे, म्हणजे ही त्याची पोझिशन, ही त्याची काय झाली पोझिशन. आणि मग सर्टन टाइम मध्ये त्याची पोझिशन चेंज झाली, तो ए पासून बी पर्यंत आला. सर्टन टाइम मध्ये त्याची पोझिशन काय झाली चेंज झाली, तो ए पासून बी पर्यंत आला. समजा या ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे x1 बार आणि बी पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर आहे तो आहे समजा x2 बार. ठीक आहे, हे इथपर्यंतचा हा ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर आहे x1 बार आणि बी पॉइंटचा पोझिशन आहे x2 बार. सो पहा, लेट सपोज लेट t1 टाइम असताना x1 बार हा त्या ऑब्जेक्टचा पोझिशन वेक्टर होता. इनिशियली तो ऑब्जेक्ट इथं होता, टाइम t1 ला तो इथं होता, म्हणजे टाइम t1 ला त्या ऑब्जेक्टचा पोझिशन वेक्टर आहे x1 बार. आणि टाइम t2 ला समजा सर्टन टाइम इंटरव्हल मध्ये त्याची पोझिशन चेंज होणार आहे. ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे म्हणजे पोझिशन चेंज होणार आहे. सो टाइम t1 असताना त्या ऑब्जेक्टचा पोझिशन वेक्टर x1 बार होता, म्हणजे ऑब्जेक्ट ए ला होता. टाइम t2 ला काय झालं, त्याचा पोझिशन वेक्टर चेंज झाला, कारण त्याची पोझिशन चेंज झालेली आहे x2 बार. सो इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. समजा तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे, डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, मी ऑलरेडी काल सांगितलं होतं. डिस्प्लेसमेंट मध्ये इथं तर पाथ स्ट्रेट लाईन आहेच, नसता तरी आपल्याला माहितीये डिस्प्लेसमेंट मध्ये पाथचा काही फरक पडत नसतो. डिस्प्लेसमेंट हे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यावरतीच डिपेंड असतं. सो आपल्याला इनिशियल पोझिशन ए दिलेली आहे, त्या पोझिशनला पार्टिकल असताना त्याचा पोझिशन x1 बार आहे. फायनल पोझिशन त्याची बी आहे. ठीक आहे, इनिशियली तो इथं आहे, फायनल पोझिशन त्याची इथं आहे. ओके, सो तो बी ला असताना त्याचं फायनल पोझिशन जे आहे त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर x2 बार आहे. सो इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जी शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं ड्युरिंग दी मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, त्याच्या इनिशियल आणि फायनल पॉइंट मधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स असतो त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. अँड दॅट डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन दी पोझिशन वेक्टर्स ऑफ दॅट टू पॉइंट्स. हे आपण स्केलर वेक्टर मध्ये कॅल्क्युलेट केलं होतं. पोझिशन वेक्टर साठी आपण काय करायचो, फायनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. सो फायनल पोझिशन वेक्टर x2 बार, इनिशियल पोझिशन वेक्टर x1 बार. म्हणजे या ऑब्जेक्टचं या गिव्हन एक्झाम्पल मध्ये जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते x2 बार मायनस x1 बार आहे. नाव लेट सपोज पहा, x1 बार पोझिशन t1 टाइमला होती, x2 बार पोझिशन t2 टाइमला होती. म्हणजे x2 बार मायनस x1 बार एवढं डिस्प्लेसमेंट व्हायला जो टाइम इंटरव्हल लागलेला आहे. ठीक आहे, x2 बार मायनस x1 बार एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी जो टाइम लागलेला आहे दॅट इज द t2 मायनस t1. ठीक आहे ना. पहा, समजा मोशन स्टार्ट झाल्यापासून दुसऱ्या सेकंदाला तो इथं होता ए ला, आणि 5व्या सेकंदाला तो समजा बी ला आहे, तर ए टू बी तो किती वेळामध्ये गेला, 5 मायनस 2 इक्वल्स टू 3 सेकंद. कळतंय का? पहा परत एकदा काय झालं. मोशन स्टार्ट झाल्यापासून आपण त्याचं जेव्हा ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं होतं तेव्हापासून सेकंदला म्हणजे दुसऱ्या सेकंदाला तो ए पॉइंटला होता आणि 5व्या सेकंदाला 5th सेकंदला तो बी ला होता. मग तुम्हाला जर विचारलं त्याचं ए टू बी जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, ए टू बी जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते ए टू बी डिस्प्लेसमेंट होण्यासाठी किती टाइम लागला, तुम्ही काय सांगणार, 5 मायनस 2 इज 3. ओके, हे एक्झाम्पल झालं. मग त्यामध्ये पहा की त्याचा पोझिशन वेक्टर x1 बार होता तेव्हा टाइम t1 होता, टाइम t2 ला त्याचा पोझिशन वेक्टर x2 बार झालाय. म्हणजे त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालंय त्या ऑब्जेक्टचं ए पासून बी पर्यंत जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते किती आहे, x2 बार मायनस x1 बार. आणि हे डिस्प्लेसमेंट होण्यासाठी जो टाइम लागलाय जो टाइम इंटरव्हल त्याला रिक्वायर्ड होता तो t2 मायनस t1, हा टाइम मायनस हा टाइम. ठीक आहे. सो हे झालं डिस्प्लेसमेंट कसं कॅल्क्युलेट केलं, त्या डिस्प्लेसमेंटला लागलेला टाइम इंटरव्हल. सो ड्युरिंग दिस मोशन बिटवीन ए अँड बी, ए आणि बी मध्ये ऑब्जेक्टचं जेव्हा डिस्प्लेसमेंट झालं त्या डिस्प्लेसमेंटला
त्याच्या त्या डिस्प्लेसमेंटला जो टाइम लागला त्याला तेवढं डिस्प्लेस व्हायला त्या टाइमनं जर डिवाइड केलं तर तुम्हाला ऍव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, इथं बार का लिहिलंय डिस्प्लेसमेंट हे पोझिशन वेक्टर्स आहेत आणि व्हेलॉसिटी हा सुद्धा काय आहे, एक वेक्टर आहे. व्हेलॉसिटी सुद्धा काय आहे, वेक्टर आहे. ठीक आहे. सो the difference between position vectors divided by time required to change that position, it is called as a average velocity. म्हणजे तुम्हाला एखाद्या पॉइंटचं इनिशियल पोझिशन वेक्टर, फायनल पोझिशन वेक्टर माहिती आहे, तर तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, डिस्प्लेसमेंट. अँड दॅट डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम म्हणजेच डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड ॲज अ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. त्याला काय म्हणणार, ऍव्हरेज व्हेलॉसिटी. परत एकदा पहा, तुम्ही डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं, पोझिशन वेक्टरचा डिफरन्स घेतला म्हणजे डिस्प्लेसमेंट मिळालं. ते डिस्प्लेसमेंट व्हायला टाइम इंटरवल किती लागला होता, T2 मायनस T1. तर त्या x2 बार मायनस x1 बार म्हणजेच त्या डिस्प्लेसमेंटला जेव्हा तुम्ही या T2 मायनस T1 न डिवाइड केलं तर तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती ऍव्हरेज व्हेलॉसिटीची. कशाची व्हॅल्यू मिळेल, ऍव्हरेज व्हेलॉसिटीची. ठीक आहे, पहा सिंपल आहे. 1 डायमेन्शनल सिस्टीम घ्या किंवा 2 डायमेन्शनल सिस्टीम घ्या, तुम्हाला ऍव्हरेज व्हेलॉसिटी अशाच प्रकारे कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, 2 डायमेन्शन मध्ये पाहूया. ओके, सो 2 डायमेन्शन मध्ये काय असणार आहे, सो दिस इज द एक्स ऍक्सिस, हा असेल वाय ऍक्सिस. सो समजा इनिशियली ऑब्जेक्ट या ए पॉइंटला आहे आणि नंतर तो अशा प्रकारची मोशन करत बी ला पोहोचला. ओके, तर ए चा पोझिशन वेक्टर आहे समजा. ठीक आहे ना, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन जो ड्रॉ केलेला वेक्टर असतो तो पोझिशन वेक्टर, तो आहे x1 बार. आणि बी पॉइंटचा पोझिशन वेक्टर जो आहे तो आहे समजा x2 बार. ओके, सो आपल्याला माहिती आहे पाथशी काही घेणं देणं नसलेला एक स्ट्रेट लाईन जेव्हा तुम्ही इथं ड्रॉ करता या 2 पॉइंटला जॉईन करणारी, सो हे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट. सो हे ए टू बी हे जे मी डॉटेड न कनेक्ट केलंय ते त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. ए टू बी जे मी डॉटेड न कनेक्ट केलंय ते त्याचं डिस्प्लेसमेंट आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड दी फायनल पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. आणि ते कसं मिळणार, बी चा पोझिशन वेक्टर x2 बार मायनस ए चा पोझिशन वेक्टर x1 बार. ओके, पहा वाय ऍक्सिस एक्स ऍक्सिस फक्त मी त्यांचे पोझिशन वेक्टर एक्स न डिनोट केले आहेत, त्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. हे काय त्यांचे एक्स कोऑर्डिनेट नाही दाखवले मी, हे त्यांचे काय दाखवले, पोझिशन वेक्टर. ओके, सो पोझिशन वेक्टरला जेव्हा तुम्ही हा डिफरन्स घेतला तेव्हा डिस्प्लेसमेंट मिळालं. ओके, नाव आता समजा या डिस्प्लेसमेंट साठीचा समजा इथं टाइम T2 आहे, इथं टाइम T1 तेच आहे, 2 डायमेन्शन जरी असेल तरी. सो T2 मायनस T1 हा टाइम इंटरवल झाला. सो x2 बार मायनस x1 बार divided by T1 minus T2 will be the value of average velocity of that object. So average velocity is defined as the total displacement. ते कॅल्क्युलेट कसं करायचं ते आपण पाहिलं. सो टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज एव्हरेज व्हेलॉसिटी. सिम्पली काय लक्षात ठेवायचं, जे टोटल डिस्प्लेसमेंट त्या मोशनच्या दरम्यान त्या ऑब्जेक्टचं झालेलं आहे त्या टोटल डिस्प्लेसमेंटला लागलेल्या टोटल टाइम न डिवाइड करायचं, तुम्हाला एव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, सो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज एव्हरेज व्हेलॉसिटी. इट इज कॉल्ड एज एव्हरेज व्हेलॉसिटी. ठीक आहे, सो सिंपल कन्सेप्ट एव्हरेज व्हेलॉसिटीची. समजा वेक्टर फॉर्म मध्ये नाही लिहायचं, तुम्हाला डायरेक्टली लिहायचंय, तर समजा एखाद्या ऑब्जेक्टचं 100 मीटर डिस्प्लेसमेंट झालं. किती डिस्प्लेसमेंट झालं, 100 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट झालं. आणि हे 100 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट व्हायला समजा 50 सेकंद एवढा टाइम लागलाय. ठीक आहे, म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आपली, ही x2 बार मायनस x1 बार हा जो वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. मॅग्निट्यूड घेतला आपण, फक्त स्केलार वेक्टर मध्ये आपण ते स्टडी केलं होतं. सो x2 बार मायनस x1 बार हा एक वेक्टर असणार आहे, त्याला मॉड मध्ये घेतलं म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड घेतलं. सो त्या ते काय आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे, त्याला मॉड मध्ये घेतलं म्हणजे त्याचं काय घेतलंय, मॅग्निट्यूड. सो डिस्प्लेसमेंट इज 100 मीटर. किती आहे डिस्प्लेसमेंट, 100 मीटर. आणि जो T2 मायनस T1 म्हणजे टाइम इंटरवल आहे एवढं डिस्प्लेसमेंट होण्यासाठी लागलेला, तो समजा 50 सेकंद आहे. ओके, ठीक आहे.
सो नाव यू हॅव टू कॅल्क्युलेट, लेट्स सपोज ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड मॉडमध्ये घेतलं. यू हॅव टू कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. सो इट इज इक्वल्स टू, व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट? इट इज 100. इट इज 100 डिवायडेड बाय टाइम किती? 50 सेकंद. सो इट इज इक्वल्स टू 2 मीटर पर सेकंद. का? कारण हे मीटर मध्ये होतं आणि टाइम सेकंद मध्ये होता, म्हणून व्हेलॉसिटी काय आली? मीटर पर सेकंद मध्ये. तुम्ही मेजरमेंट चॅप्टर मध्ये याचा डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे, युनिट्स कसे मिळवतो आपण त्याचा. सो मीटर मध्ये डिस्टन्स होतं, सॉरी डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये होतं, डिस्प्लेसमेंट मीटर मध्ये होतं आणि टाइम सेकंद मध्ये होता, म्हणून व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मीटर पर सेकंद मध्ये आली. ठीक आहे, सिबा 0 0 कॅन्सल, 5 1 चा 5, 5 2 चा 10. ठीक आहे, 2 डिवायडेड बाय 1 मीटर डिवायडेड बाय सेकंद. म्हणजे तुम्ही नेमकं काय कॅल्क्युलेट केलंय? व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली म्हणजे तुम्ही काय कॅल्क्युलेट केलंय? ड्युरिंग दॅट अ सर्टन टाइम इंटरवल 50 सेकंद मध्ये 100 मीटर डिस्प्लेसमेंट झालं होतं. ओके, सो 50 सेकंद मध्ये 100 मीटर डिस्प्लेसमेंट झालं तर व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आली. याचा अर्थ तुम्हाला टोटल 50 सेकंद मधलं डिस्टन्स, सॉरी डिस्प्लेसमेंट गिवन होतं. त्यावरून तुम्ही युनिट टाइम म्हणजे इथं टाइम सेकंद मध्ये दिलाय, तर युनिट टाइमचा अर्थ काय झाला? 1 सेकंद. मिनिट मध्ये दिला असेल तर 1 मिनिट टाइम म्हणजे युनिट टाइम, आणि आवर्स मध्ये दिला असेल तर 1 आवर म्हणजे युनिट टाइम. ज्याही सिस्टीम मध्ये त्याचं युनिट एक्सप्रेस केलं असेल त्याची 1 एवढी व्हॅल्यू म्हणजे युनिट व्हॅल्यू असते, हे लक्षात ठेवा. सो तुम्हाला टोटल टाइम मध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट गिवन होतं. तुम्हाला टोटल टाइम मध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट गिवन होतं. त्यावरून तुम्ही युनिट टाइम मध्ये, युनिट म्हणजे 1 एवढ्या टाइम मधलं डिस्टन्स फाइंड आउट केलं. ते किती? 50 सेकंदात 100 मीटर, तर एका सेकंदात किती? 2 मीटर. म्हणजे हे 2 मीटर पर सेकंद ही काय झाली? व्हेलॉसिटी. ठीक आहे, किती? डिस्प्लेसमेंटच आहे. 2 मीटर हे डिस्प्लेसमेंटच आहे, पण आता टोटल 100 होतं, त्यावरून तुम्ही कितीचं काढलं? एका सेकंदातलं, म्हणजेच युनिट टाइम मधलं. सो डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, पर युनिट टाइम म्हणजे काय? टोटल डिस्प्लेसमेंट वरून तुम्ही युनिट टाइम मध्ये कंप्लीट केलेलं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं. म्हणजे याचा जर असा विचार केला की 50 सेकंदाला 100, तर युनिट टाइमला किती? म्हणजे एका सेकंदात किती? तर ते 2 मीटर. एका सेकंदात 2 मीटर. याला वाचणार कसं? व्हेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंद. ओके, सो युनिटचा अर्थ काय होतो? 1, हे लक्षात ठेवा. इथं टाइम कशामध्ये, कोणत्या युनिट मध्ये दिलाय? सेकंद मध्ये. म्हणजे तुम्हाला कितीही सेकंद मधलं डिस्टन्स, सॉरी डिस्प्लेसमेंट दिलेलं असेल, त्यावरून तुम्ही एका सेकंदातलं डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करताय, म्हणजे तुम्ही ऍव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करताय. सो इट इज अ डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दी कन्सेप्ट ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी. कॅल्क्युलेट कशी करायची आहे आणि त्याची कन्सेप्ट काय आहे हे लक्षात आलं असेल. ओके, नाउ द नेक्स्ट पॉइंट इज द ऍव्हरेज स्पीड. आता हे तर सिंपल आहे व्हेलॉसिटी पेक्षाही, कारण व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी काय आहे? वेक्टर आहे, म्हणून आपल्याला त्याचं ते पोझिशन वेक्टर, डिस्प्लेसमेंट वेक्टर, परत त्याचा मॅग्निट्यूड, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागला. मात्र स्पीड ही एक स्केलार क्वांटिटी आहे. स्पीड ही एक स्केलार क्वांटिटी आहे. आताच आपण पाहिलं की आपण सिम्पली जर लिहायचं असेल एकदम सिंपल भाषेमध्ये, तर त्याला असं लिहू शकतो, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे व्हेलॉसिटी झालं. ठीक आहे, तसं तुम्ही डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम जर घेतलं, डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम जर घेतलं तर हे काय? स्पीड होईल. हे काय होईल? स्पीड. सो आपण जेव्हा टोटल डिस्टन्सला, एखाद्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेल्या टोटल डिस्टन्सला, त्या डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेल्या टोटल टाइमनं डिवाइड करतो. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टनं ड्युरिंग द मोशन जे टोटल डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, त्या टोटल डिस्टन्सला, ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेल्या टाइमनं डिवाइड करतो, त्याला आपण ऍव्हरेज स्पीड म्हणतो. ठीक आहे, सो सिम्पली डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी असल्यामुळे व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आता इथं लिहिलं होतं मी. डिस्प्लेसमेंट वेक्टर असल्यामुळे व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, मात्र डिस्टन्स स्केलार आहे, तर स्पीड सुद्धा स्केलार क्वांटिटी असणार आहे. तर एकदम सिंपल आहे स्केलार असल्यामुळे. सो टोटल डिस्टन्स कव्हर्ड पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज अ ऍव्हरेज स्पीड. काय मिळेल आपल्याला यावरून? ऍव्हरेज स्पीड मिळेल. ठीक आहे, सो दिस इज द ऍव्हरेज स्पीड.
मग ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? ऍव्हरेज स्पीड इक्वल्स टू, कशी कॅल्क्युलेट करणार? टोटल डिस्टन्स, इथं वेक्टर वगैरे म्हणायची गरज नाही, स्केलर क्वांटिटी त्या सगळ्या, डिवायडेड बाय ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टोटल टाइम. टेक एन एक्झाम्पल. ठीक आहे, समजा औरंगाबादवरून पुणे एवढं डिस्टन्स आहे 250 किलोमीटर. किती आहे? 250 किलोमीटर. आणि हे कव्हर करण्यासाठी समजा 5 आवर्स एवढा टाइम लागला. किती टाइम लागला? 5 आवर्स. You are asked to calculate the average speed of that particular vehicle. ज्या व्हेकलनं तुम्ही ते डिस्टन्स कव्हर केले त्याची ऍव्हरेज स्पीड काय होती? सो टोटल डिस्टन्स इज 250 किलोमीटर डिवायडेड बाय टोटल टाइम इज 5 आवर्स. ओके, सो 5 ones are 5, 5 5s are 25, 0. So it is a 50 kilometer divided by 1 hour. 1 hour is the unit time. ठीक आहे, मी आताच सांगितलं. टाइम सेकंड मध्ये दिला असेल तर 1 सेकंड म्हणजे युनिट टाइम, टाइम मिनिट मध्ये दिला असेल तर 1 मिनिट म्हणजे युनिट टाइम, आणि टाइम आवर्स मध्ये दिलेला असेल तर 1 hour म्हणजे युनिट टाइम. सो का 250 किलोमीटर कव्हर केलेला आहे 5 आवर्स मध्ये. 250 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेला आहे 5 आवर्स मध्ये. तर ऍव्हरेज स्पीड किती आली यावरून? 50 किलोमीटर पर आवर. ऍव्हरेज स्पीड किती आलेली आहे? 50 किलोमीटर पर आवर. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज स्पीड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज स्पीड फॉर दॅट ऑब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला काय गिवन होतं? तुम्ही ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट केलीये, म्हणजे नेमकं काय कॅल्क्युलेट केलं? तुम्हाला 5 आवर्स मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं ते गिवन होतं. त्यावरून तुम्ही युनिट टाइम मध्ये किती कव्हर केलं ते कॅल्क्युलेट केलं, म्हणजेच ऍव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट केली. सो ऍव्हरेज स्पीड कशी कॅल्क्युलेट करणार? सिम्पली टोटल डिस्टन्सला टोटल टाइमने डिवाइड केल्यानंतर आपल्याला ऍव्हरेज स्पीड मिळेल. ठीक आहे, सो आय सपोज आय होप यू अंडरस्टूड दी कन्सेप्ट ऑफ ऍव्हरेज व्हेलॉसिटी अँड ऍव्हरेज स्पीड ऑल्सो. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. आता आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीडचा स्टडी करायचा. ऍव्हरेज झालं, आता काय स्टडी करायचा आहे? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड यांचा स्टडी करायचा आहे. मात्र त्यांचा स्टडी करण्यासाठी आपल्याला थोडं आता कॅल्क्युलस वरती डिस्कशन करावं लागेल. सो कॅल्क्युलसचा पार्ट थोडा डिस्कस करूया. ठीक आहे, मी ऑलरेडी सांगितलं होतं या गोष्टीमध्ये तुम्हाला कॅल्क्युलस हे रिक्वायर्ड आहे, त्याचा स्टडी करावाच लागेल. सो कॅल्क्युलस मध्ये 2 प्रकार आहेत. ठीक आहे, कॅल्क्युलस मध्ये 2 टाईप आहेत. आता आपल्याला फक्त फिजिक्स मध्ये जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं स्टडी करूयात, कारण ज्यांचं मॅथमॅटिक्स आहे त्यांना या कॅल्क्युलस वरती सेपरेट चॅप्टर्स मॅथमॅटिक्स मध्ये 12th स्टँडर्ड मध्ये आहेत. त्यामुळे आपण कॅल्क्युलसचा फक्त तेवढाच पार्ट घेणार आहोत इथं जेवढा आपल्याला फिजिक्स मध्ये रिक्वायर्ड आहे. ओके, सो लक्षात घ्या, कॅल्क्युलसची 2 टाईप आहेत. ठीक आहे, फर्स्ट इज डिफरन्शियल कॅल्क्युलस. फर्स्ट इज द डिफरन्शियल कॅल्क्युलस. याला डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. याला डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. And second one is the integral calculus. Second one is the integral calculus. याला इंटिग्रेशन असंही म्हटलं जातं. याला इंटिग्रेशन असंही म्हटलं जातं. सो कॅल्क्युलस मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा स्टडी करावा लागतो. कॅल्क्युलस मध्ये स्टडी कशाचा करावा लागतो? डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचा. तर आपल्याला आपण आता जो पॉइंट स्टडी करणार आहोत, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड, तर त्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीडचा स्टडी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा रिक्वायर्ड आहे ते म्हणजे डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. काय रिक्वायर्ड आहे? डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजेच डेरिव्हेटिव्ह. आता हा डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ह नेमका काय असतो ते समजून घेऊया. पहा लक्षात घ्या. लेट्स सपोज माझ्याकडे एक अशा प्रकारचं इक्वेशन आहे, y इज इक्वल्स टू f ऑफ x. f ऑफ x म्हणजे फंक्शन ऑफ x. याचा अर्थ काय होता असतो ऍक्च्युअली लक्षात घ्या. समजा मी असं लिहिलं y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 असं मी एक इक्वेशन लिहिलं. तर पहा, हा जो राईट हँड साइड आहे इक्वेशनची, इट इज इन टर्म्स ऑफ x. इट इज इन टर्म्स ऑफ x. सो y इज गिवन इन टर्म्स ऑफ x. तर हा एवढा जो पार्ट आहे एक्सच्या टर्म्स मध्ये दिलेला, इट इज अ फंक्शन ऑफ y इज अ फंक्शन ऑफ x. हा एक्सच्या टर्म्स मध्ये जो पार्ट दिलेला आहे याला मी पूर्णला मिळून काय दिलं? f ऑफ x.
याचा मिनिंग काय होतो, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्सचा मिनिंग काय होतो, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. मग हे दोघं व्हेरिएबल्स आहेत. हे दोघं काय आहेत, व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स म्हणजे यांच्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत. तर वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जेव्हा असतं, वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स जेव्हा असतं, तिथं हे अशा प्रकारचं असतं. याला आपण एफ ऑफ एक्स म्हटलंय, वाय इज फंक्शन ऑफ एक्स. सो हे व्हेरिएबल्स आहेत. यामध्ये एक्स जो असतो याला आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो. एक्स इज अ इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके. आणि इथं वाय जो गिवन आहे इट इज द डिपेंडंट व्हेरिएबल. एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल अँड वाय इज द डिपेंडंट व्हेरिएबल. वाय इज द डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. तर याचा अर्थ काय झाला, वाय हा एक्स वरती डिपेंड आहे. वाय हा एक्स वरती डिपेंड आहे. एक्स इंडिपेंडेंटली स्वतः चेंज होईल, मात्र वाय हा एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे वाय एक्स नुसार चेंज होईल. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होत जातील, तर वाय ची व्हॅल्यू चेंज होईल. पहा इथं तुमच्या लक्षात येईल. समजा हे इक्वेशन कन्सिडर केलं आपण. समजा एक्स ची व्हॅल्यू 1 आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 1. मग तुम्ही जर इथं 1 पुट केलं एक्सच्या जागी, तर वाय ची व्हॅल्यू काय येईल, वाय इक्वल्स टू 1 स्क्वेअर प्लस 2 इंटू 1 प्लस 3. बरोबर आहे ना. एक्सच्या जागी 1 पुट करायचं आणि वाय ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ती काय येईल, 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 इंटू 1 2 प्लस 3, याची व्हॅल्यू काय, 6. सो जेव्हा एक्स हा 1 होता तेव्हा वाय काय आला, 6. वाय काय आला, 6. आता समजा एक्स हा 2 आहे, मग एक्सच्या जागी 2 ठेवून पहा. सो वाय इक्वल्स टू काय, एक्सच्या जागी 2 ठेवलं तर 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 प्लस 3. सो वाय इक्वल्स टू काय आलं, 2 स्क्वेअर इज 4, 2 2 जा 4 प्लस 3. सो वाय इक्वल्स टू आलं 4 प्लस 4 प्लस 3, 4 प्लस 4 8 प्लस 3 11. सो वाय ची व्हॅल्यू काय आली, 11 आली. म्हणजे पहा वाय एक डिपेंडंट व्हेरिएबल आहे. वाय कसा आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. कशावरती डिपेंड आहे तो, एक्स वरती. जेव्हा मी असं लिहितोय वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, इथं 2 व्हेरिएबल्स आहेत. एक आहे एक्स आणि दुसरा आहे वाय. इथं 2 व्हेरिएबल्स आहेत, एक आहे एक्स आणि दुसरा आहे वाय. त्यातला एक्स हा इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. म्हणजे वाय कशावर डिपेंड आहे, एक्स वरती. पहा आपण एक्झाम्पल साठी घेतलं. जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली होती, जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली होती तेव्हा वाय ची व्हॅल्यू 6 आली. आणि जेव्हा आपण एक्स ची व्हॅल्यू 2 पुट केली तेव्हा वाय ची व्हॅल्यू 11 आली. याचा अर्थ जेव्हा एक्स मध्ये चेंज होत आहे, जेव्हा एक्स मध्ये चेंज होत आहे तेव्हा वाय सुद्धा चेंज होतोय. म्हणजे वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे. वाय हा काय आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे. तो कोणावरती डिपेंड आहे, एक्स वरती डिपेंड आहे. ओके. आता समजा मी काहीतरी 2 क्वांटिटीज घेतल्या, एक्स आणि वाय. हे आपल्याकडे आपण त्यांना कोणत्या क्वांटिटीचे नाव वगैरे दिलेत का, नाहीये. फक्त एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहेत एवढंच आपण कन्सिडर केलं होतं. एक्स आणि वाय हे दोघं व्हेरिएबल्स आहेत. समजा आपण असं कन्सिडर करूयात की यांचा एक ग्राफ समजा आपल्याला ड्रॉ करायचा. अशा प्रकारे आपण एक ग्राफ ड्रॉ केला. ठीक आहे. सो इकडे एक्स आहे, इकडे वाय आहे. एक्स वरती आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि वाय वरती आपण डिपेंडंट व्हेरिएबल घेतो. ओके. मग समजा यांचा अशा प्रकारचा ग्राफ आला आपला. ठीक आहे. यांचा अशा प्रकारचा ग्राफ आला. सो हा एक पॉइंट आहे ए आणि हा एक पॉइंट आहे बी. ओके. सो या पॉइंटला पहा, या ए पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू x1 आहे, या बी पॉइंटला एक्स ची व्हॅल्यू x2 आहे. तसं ए पॉइंटला y ची व्हॅल्यू समजा y1 आहे आणि बी पॉइंटला y ची व्हॅल्यू ही y2 आहे. ओके. सो लक्षात घ्या, ही जी विड्थ आहे इथली, लेट सपोज इट इज अ डेल्टा एक्स. इट इज अ डेल्टा एक्स. हे ट्रायंगल जे आपण रिप्रेझेंट करतो याला आपण डेल्टा म्हणतो. ठीक आहे ना. सो हा डेल्टा एक्स काय असेल, x2 मायनस x1. हा डेल्टा एक्स काय असेल, x2 मायनस x1. आणि हा इकडे असेल डेल्टा वाय. डेल्टा वाय हे एवढं काय, डेल्टा वाय हे काय असेल मग y2 मायनस y1. ओके. लक्षात घ्या, आपण काय केलंय, 2 व्हेरिएबल घेतलेत, एक्स आणि वाय. वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. वाय काय आहे, वाय इज द फंक्शन ऑफ एक्स. सो डेल्टा एक्स म्हणजे हे एवढं, हे x2 मायनस x1. ओके. हे एवढं x2 आहे आणि एवढं x1 आहे. ओके. सो डेल्टा एक्स इज द x2 मायनस x1 आणि डेल्टा वाय इज द y2 मायनस y1. ठीक आहे.
आता समजा आपण या डेल्टा एक्स ला रिड्यूस करत गेलो, डेल्टा एक्स ला काय करत गेलो आपण, रिड्यूस करत गेलो, कमी कमी करत गेलो. डेल्टा एक्स ला रिड्यूस करण्याचा अर्थ काय होतो, ए आणि बी पॉइंट एकमेकांच्या जवळ येत आहेत. पहा, ए पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट x1 आहे, वाय दुसरा बी पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट x2 आहे. ही जी विड्थ आहे, ठीक आहे, एक्स कोऑर्डिनेट मधला डिफरन्स आपण ती डेल्टा एक्स ने रिप्रेझेंट केली. परंतु पहा, जेव्हा तुम्ही डेल्टा एक्स रिड्यूस करताय, म्हणजे समजा बी पॉइंट घेतल्याऐवजी इथं आला तर डेल्टा एक्स एवढाच येईल, म्हणजे तुम्ही डेल्टा एक्स ला कमी करताय. डेल्टा एक्स ला तुम्ही काय करताय, समजा कमी करताय, तर ऑब्व्हियसली डेल्टा वाय सुद्धा काय होईल, कमी होईल. डेल्टा वाय सुद्धा काय होईल, कमी होईल. मग डेल्टा एक्स ला तुम्ही कमी 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 करत गेला तर बी पॉइंट ए च्या जवळ 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 येत चाललाय. जेव्हा डेल्टा एक्स खूपच लहान असेल तेव्हा त्याला असं लिहितात, डेल्टा एक्स हा एरो दाखवायचा 0. याचा अर्थ होतो डेल्टा एक्स टेंड्स टू 0, म्हणजे त्याची व्हॅल्यू खूपच स्मॉल आहे. डेल्टा एक्स टेंड्स टू 0, टेंड्स टू 0 म्हणजे ही जी डेल्टा एक्स आहे ना, हे x2 मायनस x1 म्हणजे बी चा एक्स कोऑर्डिनेट आणि ए चा एक्स कोऑर्डिनेट यांच्यातला हा डिफरन्स जो आहे डेल्टा एक्स, दॅट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. डेल्टा एक्स टेंड्स टू 0 असं वाचायचं त्याला, डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप म्हणजे खूपच कमी आहे. अशा वेळेस आपण त्याला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, लिमिटिंग व्हॅल्यू. लिमिटिंग म्हणजे खूप कमी प्रमाणातली. ओके, सो डेल्टा एक्स टेंड्स टू 0. अशा वेळेस जेव्हा तुम्ही डेल्टा वाय आणि डेल्टा एक्स चा रेशिओ घेता तेव्हा त्याला असं लिहायचं, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0. पहा, वाय मध्ये चेंजेस होणार आहेत कोणानुसार, एक्स नुसार. मात्र कशा प्रकारे घेतले आपण त्याला, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे डेल्टा एक्स खूपच लहान आहे. डेल्टा एक्स खूपच लहान आहे. डेल्टा एक्स इज टेंडिंग टू 0. तो कोणाकडे चाललाय, 0 कडे चाललाय, म्हणजे त्याची व्हॅल्यू खूपच कमी आहे. आणि या लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणजे तुम्ही काय घेतले, वाय मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स. मात्र डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत, खूपच लहान आहेत. आता व्हॅल्यूज खूपच लहान आहेत म्हणजे याचा रेशिओ सुद्धा 0 होईल असा अर्थ होतो का त्याचा, नाही होत. ठीक आहे, कारण पहा 0.00002 घेतलं आणि डिवाइड मध्ये 0.00001. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू खरं तर खूप लहान आहेत, पण यांचा रेशिओ किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे हे डेल्टा एक्स डेल्टा वाय खूपच लहान आहे, याचा अर्थ त्यांचा रेशिओ सुद्धा 0 येईल असा नसतो, रेशिओ मोठा येतो. मग डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय ची जेव्हा तुम्ही लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घेता तेव्हा त्याला असं लिहायचं, dy बाय dx. काय लिहिणार त्याला, dy बाय dx. परत एकदा पहा, आपल्याकडे एक इक्वेशन होतं y इक्वल्स टू f ऑफ x, म्हणजे y हा x वरती डिपेंड आहे. आपण त्यांना ग्राफ वरती प्लॉट केलं, इकडे x इकडे y. ओके, सो पहा, ए असे 2 पॉइंट्स घेतले. ए पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट x1, बी पॉइंटला एक्स कोऑर्डिनेट x2. ए पॉइंटला y कोऑर्डिनेट y1, बी पॉइंटला y कोऑर्डिनेट y2. तो ही जी विड्थ आहे दॅट इज अ डेल्टा एक्स, म्हणजे काय झालं, हे x2 मायनस x1. आणि हे जे आहे ही विड्थ डेल्टा वाय काय आहे, y2 मायनस y1. डेल्टा वाय काय आहे, y2 मायनस y1. आता पहा, आपण एक कंडिशन घेतली की डेल्टा एक्स खूपच लहान आहे, म्हणजे बी पॉइंट काय येत आहे, ए कडे येत आहे. जेव्हा डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आहे म्हणजे बी इथे पहा कुठेतरी असं, पी आणि ए जवळपास कोइन्साइड झाले. पहा ना, डेल्टा एक्स जवळपास 0च आहे म्हणजे हे डिस्टन्स कसं असलं पाहिजे, खूप कमी, खूप म्हणजे खूप कमी. म्हणजे बी आणि ए जवळपास काय झाले पाहिजे, कोइन्साइड झाले पाहिजे. तर त्यावेळेस डेल्टा एक्स टेंड्स टू 0 त्यावेळेस किंवा तेवढ्या व्हॅल्यूसाठी डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू खूप 0च्या जवळपासची आहे, तेव्हा वाय मध्ये झालेला चेंज म्हणजे डेल्टा वाय यांचा रेशिओ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, त्याला म्हणणार वाय मध्ये झालेला चेंज इन वाय. ठीक आहे ना, वाय हा एक्स वरती डिपेंड आहे. सो याला काय म्हणायचं, चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. याची जेव्हा तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू घेता, चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, याची जेव्हा तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू घेता म्हणजे डेल्टा एक्स टेंड्स टू 0 म्हणजे यांच्या व्हॅल्यूज खूपच लहान असतात, तेव्हा त्याला लिहिणार कसं, इक्वल्स टू dy बाय dx.
आणि या डीवाय बाय डीएक्स लाच आपण डेरिव्हेटिव्ह म्हणतो. काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, इथपर्यंत पहिल्यांदा लक्षात आलंय का? पहा, याला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. म्हणजे याचा नेमका मिनिंग काय होतो तो सुद्धा आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे. पहा, वाय मध्ये होणारा चेंज कोणासोबत होणार आहे? कोण चेंज झाला की वाय चेंज होणार आहे? एक्स चेंज झाला की वाय चेंज होणार आहे. सो वाय मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स याची जेव्हा तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू डेल्टा एक्स टेन्स टू 0 घेता तेव्हा त्याला असं लिहायचं डीवाय बाय डीएक्स. आणि हा डीवाय बाय डीएक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो. याला पहिल्यांदा व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. सो आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत? डीवाय बाय डीएक्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. कुठपर्यंत पोहोचलोय आपण? डीवाय बाय डीएक्स. सो पहा, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स काय होतं? चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. याची जेव्हा तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू घेता दॅट इज डेल्टा एक्स टेन्स टू 0. पहा, हे लार्ज व्हॅल्यूज साठी होतं, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. परंतु तुम्ही त्याची लिमिटिंग व्हॅल्यू जेव्हा घेतली तेव्हा ते काय येईल? डीवाय बाय डीएक्स. आणि या डीवाय बाय डीएक्स ला डेरिव्हेटिव्ह म्हणतात. हे ऍक्च्युली असं असतं, डी डीएक्स ऑफ वाय. याला म्हणायचं काय? पहा, चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. म्हणजे वाय मध्ये होणारे चेंजेस कोणासोबत? एक्स मध्ये होणाऱ्या चेंजेस सोबत वाय मध्ये होणारे चेंजेस, याला म्हणायचं डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे. आता याचा एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात. लक्षात आला असेल? ठीक आहे, थोडं समजायला क्रिटिकल आहे परंतु तरीही याला 1-2 वेळेस जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल. आता याचा एक सिंपल एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा मी असं घेतलं डीएक्स बाय डीटी. म्हणजे हे कशाचा लिमिटिंग फॉर्म असणार आहे? इट इज लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. याला काय लिहिणार? डीएक्स बाय डीटी. म्हणजे आपण काय घेतलंय? एक्स मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम सोबत एक्स मध्ये होणारा चेंज, परंतु कधी? जेव्हा डेल्टा टी टेन्स टू 0 आहे. म्हणजे खूपच स्मॉल टाइम इंटरवल साठी. ओके, आता लक्षात घ्या व्यवस्थित. आपण ऑलरेडी पाहिलं होतं की डेल्टा एक्स बाय डेल्टा टी, जरी आपण हे सिम्बॉल यूज नसतील केले, आपण लिहिलं होतं ना ते x2 बार मायनस x1 बार डिवायडेड बाय t2 मायनस t1. हे ऍक्च्युली काय आहे? इट इज अ डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. काय आहे? डेल्टा एक्स बाय डेल्टा टी. म्हणजे ही कशाची व्हॅल्यू आहे? व्ही ऍव्हरेजची. कशाची व्हॅल्यू आहे? व्ही ऍव्हरेजची. म्हणजे डिस्प्लेसमेंट मध्ये होणारा चेंज किंवा होणारा डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. म्हणजे पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. इथं जर पाहिलं तुम्ही पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम, हे ऑलरेडी आपण ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये डिस्कस केलं. सो पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम याला आपण काय म्हटलं होतं? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम त्याला आपण काय म्हटलं होतं? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. त्याला काय म्हटलं होतं आपण? ऍव्हरेज व्हेलॉसिटी. मात्र तोच चेंज तेव्हा तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू घेता त्याची सच दॅट डेल्टा टी टेन्स टू 0. म्हणजे पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइमच घेताय तुम्ही. पोझिशन मध्ये होणार, इथं जसं पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलाय तसं इथं सुद्धा डीएक्स बाय डीटीचा अर्थ सुद्धा पोझिशन मध्ये होणारा चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइमच आहे. मात्र याच्यात आणि याच्यात डिफरन्स काय? हे टोटल साठीच आहे म्हणजे ऍव्हरेज आहे. त्याची तुम्ही लिमिटिंग व्हॅल्यू घेताय म्हणजे खूप कमी टाइम इंटरवल साठी घेताय आणि यालाच म्हटलं जातं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह. याला वाचायचं कसं? आणखी एक मेथड पहा. डीएक्स बाय डीटीचा अर्थ असतो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. किंवा चेंज इन एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम प्रोव्हाइडेड दॅट टाइम इंटरवल इज व्हेरी स्मॉल. इट इज टेंडिंग टू 0. पोझिशन मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलाय बट डेल्टा टी टेंडिंग टू 0. याचा अर्थ टाइम इंटरवल खूपच स्मॉल आहे आणि त्यामुळे त्याला आपण असं रिप्रेझेंट केलंय
dx बाय dt. तर हे काय रिप्रेझेंट करतं? एक्स मध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे आहे व्ही इन्स्टंटेनियस. इथे जर बार लिहिला की वेक्टर फॉर्म मध्ये येईल व्ही इन्स्टंटेनियस. तर पहा हे जे होतं आपलं x2 बार मायनस x1 बार डिवायडेड बाय t2 मायनस t1 हे आपलं ऍक्च्युली डेल्टा एक्स बाय डेल्टा टी होतं. याच्यातला चेंज डिवायडेड बाय याच्यातला चेंज, जे आपण आता डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट मध्ये पाहिलं. परंतु आपण त्याला ऍव्हरेज म्हटलं होतं आणि त्याचीच व्हॅल्यू आपण जेव्हा लिमिटिंग फॉर्म मध्ये घेतो, कधी? जेव्हा डेल्टा टी टेंडिंग टू झिरो, तो डेल्टा टी ची व्हॅल्यू जवळपास झिरो आहे, म्हणजे खूप कमी स्मॉल इंटरव्हल्स, खूपच लहान, खूपच कमी टाइम इंटरव्हल साठी, व्हेरी स्मॉल टाइम इंटरव्हल साठी, ओके, त्याला आपण डेल्टा टी टेन्स टू झिरो म्हणणार अँड दॅट इज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे सरळ अर्थ काय? तर खूप कमी टाइम इंटरव्हल साठी, स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम किंवा स्मॉल टाइम इंटरव्हल साठी घेतलेली पोझिशन मधल्या चेंजची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणायचो. टोटल डिस्टन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम घेतला तर ऍव्हरेज. मात्र गिव्हन इन्स्टंटला खूप कमी स्मॉल इंटरव्हल ऑफ टाइम साठी जेव्हा आपण चेंज इन पोझिशन विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतो सच दॅट डेल्टा टी टेन्स टू झिरो, तेव्हा आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळते. तेव्हा आपल्याला काय मिळते? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची व्हॅल्यू. ठीक आहे. तर आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यूची जी कन्सेप्ट आहे त्याला एक्सप्लेन करण्या अगोदर जे डिफरन्शियल कॅल्क्युलेशन पाहत होतो ते काय आहे त्याची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. डिफरन्शियल कॅल्क्युलस जे आहे त्याचे जे फॉर्म्युले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी स्टडी केले. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी वरती आपण आणखीन डिस्कशन उद्याच्या लेक्चर मध्ये करणार आहोत. पहा, हे मॅथमॅटिकली सांगितल्यानंतर एक सिम्पली मला काय सांगायचं पहा. समजा हे ए टू बी डिस्प्लेसमेंट झाले, ए टू बी डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर याच्यात ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी लिहिणार आपण? ऍव्हरेज व्हेलॉसिटी हे अशी लिहिणार डेल्टा एक्स बार बाय डेल्टा टी, म्हणजे काय असतं? x2 बार मायनस x1 बार डिवायडेड बाय t2 मायनस t1. म्हणजे हे पूर्ण ए टू बी दरम्यानचं जे डिस्प्लेसमेंट झालंय डेल्टा एक्स, त्याला डेल्टा टी म्हणजे त्या टाइम इंटरव्हलनं डिवाइड केल्यावर ऍव्हरेज व्हेलॉसिटी मिळाली. परंतु पहा, ए टू बी च्या दरम्यान जेव्हा मोशन झाली तेव्हा एवढ्या छोट्या डिफरन्सेस साठी डिस्प्लेसमेंट पोझिशनच्या टाइम इंटरव्हल कसा असणार आहे? डेल्टा टी. समजा इथून एवढंच डिस्प्लेसमेंट झाले तर तेव्हा टाइम काय असणार आहे? इट इज टेंडिंग टू झिरो, झिरोच्या खूप जवळपास असणार आहे. तर या एवढ्या छोट्या व्हॅल्यूज साठी काढली गेलेली टाइम इंटरव्हलच्या या छोट्या व्हॅल्यूज साठी काढली गेलेली व्हेलॉसिटी म्हणजे त्या इन्स्टंटला, म्हणजे असं काही नेसेसरी नाही पहा की इथून इथपर्यंत जाताना त्याची जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी होती तीच त्याची प्रत्येक पॉइंटला आहे. तर टोटल पाथ वरून आपण जी काढतो ती ऍव्हरेज असते. आणि या इन्स्टंट ऑफ टाइमला, गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइमला, म्हणजे ऑब्जेक्ट इथं असताना इथं या इन्स्टंट ऑफ टाइमला जेव्हा आपण काढतो व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ती इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असते. या डेल्टा टी टेन्स टू झिरोचा अर्थ होतो टाइम इंटरव्हल झिरोच्या खूप जवळ आहे, म्हणजे खूपच लहान आहे. आणि तेवढ्या टाइम इंटरव्हल साठी जेव्हा आपण पोझिशन मधला चेंज कॅल्क्युलेट करतो आणि त्याला त्या टाइम इंटरव्हलनं डिवाइड करतो तेव्हा आपल्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी मिळते, ज्याला आपण डीएक्स बाय डीटी न रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे. तर याचं आणखीन डिस्कशन आपण याच्यावरती आणखीन तुमचं जोपर्यंत कन्सेप्ट एकदम क्लिअर करून देणार नाही तोपर्यंत त्या पॉइंटला संपवणार नाहीये, कारण याच्यावरती चॅप्टर डिपेंड आहे. तर डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्हचे आणखीन काही फॉर्म्युलेज आहेत. ते फॉर्म्युले आणि इन्स्टंटेनियस स्पीड व्हेलॉसिटीवरचं शिल्लक राहिलेलं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करूया. सो आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करूया. ठीक आहे. हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.